माननीय दत्ताबापू बेरडजी, माजी महापौर माजी आमदार सौदितीताई चौधरीजी, दत्ताबापू बेरड साहेब असतील ते असेल, यांनी सर्वांची जी नावं घेतलीत ते सर्व प्रमुख मान्यवर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि युवक मित्रांनो, क्षमा करा सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालत नाही कारण आपण बराच वेळ या ठिकाणी बसला. खरं तर बरीचशी चर्चा झाली, अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली, काही लोकांनी विचार व्यक्त केले. तुलनेत महानगरपालिकेच्या इलेक्शनला खर्च येतो. आपले उमेदवार कदाचित सक्षम असतील, काही गरीब असतील, तर ही जी प्रथा आहे ही सगळी मोडून काढा असं माझं तुम्हाला सगळ्यांना. हा जर पॅनल 4चा प्रभाग होतोय का 3चा प्रभाग होतोय हा नंतरचा विषय, परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा बापूसाहेब निरीक्षक साहेब की छत्रपती शिवाजीनगरमध्ये मतदार हे जे वाढले अधिकचं आणि जे काँग्रेसचं पारंपरिक मतदान होतं ते भाजपवाल्यांनी हे तोडलेलं आपलं मतदान आणि कमी करण्यात आलेलं आहे आणि बोगस मतदान वाढवलंय. सर्वप्रथम शिवाजीनगरमध्ये आपण मतदान बहिष्कारावर एक मोर्चा काढला पाहिजे. दुसरा आपला मोर्चा राहील की महागाई बेरोजगारी ह्याच्यावर मोर्चे परत निघले नाही, कारण युवकांना बेरोजगार झालोय हे कळलंच नाही आणि महिलांना महागाईचे चटके बसतात. पण काँग्रेस त्याच्यावर छत्रपती शिवाजीनगर मधून आंदोलन झाले पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजीनगरचा विकास होतोय त्याहून क्षेत्रीय कार्यालय किंवा इतर क्षेत्रीय कार्यालय, तर हे क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी करतात काय, सर्रास बोगसपणे हे टेंडर लावतात. तर ह्याचा सर्रासपणे आमदार किंवा भाजपने पाठीशी घालतात. तर ह्याच्यावर आपण काँग्रेसांनी आंदोलन केलं पाहिजे की आपल्या जनतेचा पैसा, आपल्या जनतेचा निधी हा जनतेच्या कामासाठी लागला पाहिजे, बोगस ठिकाणी नाही लागला पाहिजे. याच्यासाठी एक शिवाजीनगर मधनं आंदोलन झाले पाहिजे. आणि अधिकचं न बोलता मी हा मेळावा घेतल्याबद्दल संयोगाचं अभिनंदन करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि एक छोटासा बागवे साहेबांचा आणि पुतळे साहेबांचा एक छोटासा सत्कार करतो. सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि एकदम चांगला असं जाहीर करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, व्यवस्थेची व्यवस्था केलेली, आपण सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये.